कोण म्हणतं ऊस परवडत नाही? हो, हे खरंच आहे. बरेच शेतकऱ्यांना असं वाटतं की ऊस परवडत नाही. अरे पण का परवडत नाही? तुम्ही याचा कधी विचार केला आहे का? 4.5 फुटाच्या सऱ्या सोडा. सऱ्या सोडल्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये आंतरपीक म्हणून सोयाबीन करा. सोयाबीनचं तुम्हाला कमीत कमी 10 क्विंटल जरी उत्पादन मिळालं, तरी त्या 10 क्विंटलचे कमीत कमी 40,000 रुपये तरी तुम्हाला उत्पादन 4,000 रुपयाच्या दराचा विचार केला तर निश्चितपणेच मिळणार आहे. या 40,000 रुपयेमध्ये तुमचा ऊस लावणीपासून ऊस कुळवेपर्यंतचा तरी सगळाच खर्च निघणार आहे. भले पावसाळी खत तुम्ही एकही रुपयाचं टाकू नका. सांगायचा उद्देश एवढाच आहे की तुम्ही कुणाचंही टेक्निक वापरा, लोकल कृषी सेवा केंद्राचं वापरा, तुम्ही कुठल्याही चांगल्या कंपन्यांचं टेक्निक वापरा. तुमचा खर्च हा 40, 45, 55,000 रुपये एकरी हा होणारच आहे. समजा तुम्ही एखाद्या चांगल्या कंपन्यांचं टेक्निक वापरला आणि एक्स्ट्रा खर्च तुमचा झाला, तर त्याच्या एक्स्ट्रा उत्पादनसुद्धा तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. कसं तर चला आपण ह्या व्हिडिओमध्ये निश्चितपणेच पाहूया. असं आपण पाहू की 4.5 फुटाची सरी एखाद्या शेतकऱ्याने सोडलेली आहे. 4.5 फुटाच्या सरीमध्ये त्यानं 1.5 फुटावरती ऊसाची रोपं लावली आणि समजा जरी तो कांडी लावत असेल तरी 2 कांडीतलं अंतर त्यानं अर्धा फुटाचा ठेवून 2-2 डोळ्याच्या कांड्या लावल्या. तरीसुद्धा ऊस लावल्यापासून ऊस कारखान्याला जाईपर्यंत त्यानं सगळा खर्च जर धरून काढला तर लावणीचा खर्च रोप असेल 6 ते 6,500 रोपं लागतात. साधारणपणे 2.5 रुपयेपर्यंत एक रोप लावायला तुम्हाला शेतामध्ये खर्च येतो. कांडी असेल तरी 2.5 टन बियाणं लागतं. लावणीचा वगैरे हा खर्च तुम्हाला येणार आहे. ओव्हरऑल विचार केला तर तुम्हाला वार्षिक 40, 45, 50,000च्या वर खर्च होत नाही. आणि समजा आपला ऊस 50 टनच निघाला असं धरून चाला, तर 50 टनाचे आपल्याला किती रुपये होणार आहेत? 3,000 रुपये टनाचा आपण दर धरू, 1.5 लाख रुपये होणार आहेत. म्हणजे तुम्ही 50,000 रुपये खर्च केले आणि तुम्हाला 1.5 लाख रुपये मिळाले. म्हणजे तुमचा 1 लाख रुपये तरी नफा निश्चितपणेच राहिला आहे. समजा एखाद्याला 100 टन, 120 टन त्याच्यापेक्षा जास्त उत्पादन काढायचं आहे, तर तो काय करेल? 1 लाख रुपये खर्च करेल, 80,000 रुपये खर्च करेल. म्हणजे काय करेल? खतं जास्त घालेल किंवा औषधांची जास्त फवारणी करेल. तर त्याला 100 टन जरी उत्पादन निघालं तरीसुद्धा 3,000 रुपयेच दर धरला तरी त्याचे 3 लाख रुपये कुठं जात नाहीत. ह्याचा अर्थ 2 लाख रुपये त्याला निश्चितपणेच मिळणार आहेत. आता एखादा असा म्हणेल की तुम्ही आम्हाला उत्पादन काढून दाखवा, हे पैसे आम्ही तुमच्या नावावर करतो. अरे हे करायचे नाही करायचं काही संबंध नाही आहे. आम्ही एवढा वेळ का घालवतो आहे? तर आम्ही तुमच्यावर हा वेळ इन्व्हेस्ट करतो आहे. आम्ही स्वतः अभ्यास करतो आहे आणि त्यानंतर ह्या टेक्नॉलॉजी तुम्हाला समजावून सांगतो आहे. तुम्ही कुठलंही वापरा. तुम्ही पाडेगाव संशोधन केंद्रात जावा, VSIमध्ये जावा किंवा तुम्ही आमच्या ऊर्जा तंत्रज्ञानाकडे या. तुम्ही वसंत ऊर्जा वापरा, अगर ऊर्जा इंडस्ट्रीचे कुठलेही औषध वापरा. काही किती जरी तुमचा खर्च तुम्ही म्हटलात तर 40, 50, 55, 60 जास्तीत जास्त 80,000, 1 लाख ह्याच्यावर ऊसाचा खर्च कधीच जात नाही. जरी तुम्ही अलीकडं आलेलं हे AI टेक्नॉलॉजी वापरलं तरीसुद्धा तुमचा खर्च हा 1 लाखाच्या आतच येणार आहे. भले तुम्ही ठिबक केलं तरीसुद्धा. आता हा ठिबकचा खर्च तुम्हाला अनुदानसुद्धा भेटत आहे. सोबत ठिबकचा खर्च म्हणजे तुमचा त्या एकाच पिकापुरताचा आहे का? लावण आहे, खोडवा आहे, नेडवा आहे, हे तिन्ही पिकं तुमची त्याच्यावरती निघणार आहेत. ओव्हरऑल विचार जर आपण केला तर ऊस करत असताना त्याच्यामध्ये आंतरपीक करायचंच ह्या उद्देशानं तुम्ही उतरा. समजा जर तुम्ही आंतरपीक नाही केलं तर तुम्हाला जास्त उत्पादन काढायची जबाबदारी आमची किंवा आंतरपीक जरी केलं तरी तुम्हाला जास्त उत्पादन काढायची जबाबदारी आमची आणि तुम्हाला महिन्यातून एकदाच काम करायचं आहे. आमचे बरेचसे शेतकरी हे असे रेग्युलर शेती करण्यापेक्षा महिन्यातून एकदाच काम करतात. आम्ही त्यांना व्यवस्थित टेक्निकली गायडन्स देतो. ह्याचा फायदा असा होतो की कुठलंही कसंही काहीही खत, काहीही तणनाशक, काहीही औषध मारण्यापेक्षा तुम्हाला जर प्रॉपर गायडन्स, प्रॉपर मार्गदर्शन ते सुद्धा जर फ्रीमध्ये मिळत असेल, अरे आम्ही कुठं तुमच्याकडून एक तरी रुपया फी घेतो आहे का? आम्ही तुम्हाला फ्रीमध्ये मार्गदर्शन करायला तयार आहोत. परंतु आपला प्रश्न किंवा आपले सवालसुद्धा त्या स्वरूपात, त्या पट्टीमध्ये तशा स्वरूपात असायला पाहिजेत. तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम असो, तुमच्या पिकांचे फोटो आम्हाला पाठवा. आम्ही तुम्हाला
त्याचा खर्च आणि त्याचं उत्पादन ह्याचं इक्विव्हलंट घालून देऊ. जसं आत्तासुद्धा आपणाला सांगितलेलं आहे की तुम्ही आंतरपीक हे कराच, त्याच्यातून तुमचा सगळा ऊसाचा खर्च निघतो. समजा आंतरपिका फक्त असं करायचं की ज्याच्यामुळं ऊसाला त्रास नाही झाला पाहिजे. नाहीतर तुम्ही सरी सोडणार लहान 3-3.5 फुटाचे आणि म्हणणार की आम्हाला हे ऊस परवडत नाही. कसा परवडणार? परवडूच शकत नाही आहे. याकरता सरी ही 4.5 फुटाचीच पाहिजे आणि आंतरपीक केलं तरच तुम्हाला ऊस परवडणार आहे. सरी लहान सोडायची, ऊसाला फुटवा आंतरपिकामुळे होणार नाही आहे. ऊसामध्ये चुकीची तुम्ही आंतरपिकं केलीत, समजा गव्हासारखं पीक केलं, फुटवा निघणार नाही. मक्यासारखं पीक केलं, फुटवाच निघणार नाही आहे. त्यामुळं प्रॉपर गायडन्स तुम्हाला हवा असेल की कुठलं आंतरपीक करायचं, कुठली रासायनिक खतं घालायची, तणनाशकं घालायची, तर आम्ही आपले मित्र, मार्गदर्शक, गुरु म्हणून निश्चितपणेच आपल्यासोबत आहोत. 80,000च्या आसपास आपले सबस्क्रायबर्स होत आलेलेच आहेत. याकरताच लवकरात लवकर 1,00,000 सबस्क्रायबर्स आपल्याकडून व्हावेत ही आमची अपेक्षा. आमचं चॅनेल, आमची माहिती जर आपल्याला आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र आपण नक्कीच करावं. आपणाला कसल्याही स्वरूपाची खतं, औषधं, तणनाशकाची माहिती आम्ही फ्रीमध्ये आपणाला द्यायला बांधील आहोत. कारण आम्ही शेतकऱ्यांची मुलं आहोत आणि ह्या व्हिडिओचा उद्देश हा होता की कोण म्हणतं ऊस परवडत नाही आहे. ऊस हा 100% परवडतोच. फक्त योग्य टेक्निकने करायला पाहिजे. योग्य टेक्निक म्हणजे असं काही आबाळातून आलेलं वेगळं टेक्निक नाही आहे. सगळं काही आपल्या घर बसल्या टेक्नॉलॉजी आपल्या दारात आलेली आहे, आपल्या फोनमध्ये आहे, कुठल्याही कृषी सेवा केंद्रामध्ये आहे. याचा लाभ घ्या. आमच्याशी संपर्क करा. यूट्यूबवर ऊर्जा इंडस्ट्रीज, फेसबुकवर स्मार्ट शेतकरी म्हणून आपल्या सेवेत आम्ही नक्कीच आहोत.